चला नमस्कार, मी अमोल अंतरकर। बघा, आपल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सध्याला TCS आणि आपण जर दरेकाने IBPS पॅटर्नचा जर विचार केला बघा, तर यामध्ये एक प्रश्न आपल्याला प्राचीन इतिहासावरती विचारला जातो। कधी कधी एक किंवा प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते आणि या प्रश्नामध्ये बघा कन्फर्म आपल्याला या ठिकाणी प्राचीन इतिहासामधली जी भक्ती चळवळ आपण ज्याला म्हणूया, आणि या भक्ती चळवळीमध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आहे। मग आता आपण काय करू बघा, जिथं कन्फर्म प्रश्न आहे तर आपण त्याच्याबद्दल एकदा बोलूया। आपल्याला बऱ्याचदा काय होतं बघा, जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आहेत आणि यापैकी बघा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यावरती आपल्याला 100% त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। मग आता हे प्रश्न आहेत नेमका कोणत्या कंटेंटवरती त्याबद्दल आपण एकदा बोलूया। पहिला तर मुद्दा आपण एक महापुरुषाच्या बद्दल सविस्तर माहिती घेऊ। बघा, जर आपण वर्धमान महावीर यांच्याबद्दल जर बोललो तर यांचा जो जन्म आहे बघा, तर वर्धमान महावीरांचा जन्म हा इसवी पूर्व 540 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। तर त्यांचं जन्म ठिकाण जर आपण बघितलं तर बघा, वर्धमान महावीर यांचं जन्म ठिकाण कुंडग्राम नावाचं एक ठिकाण आहे बघा। या कुंडग्राम या ठिकाणी काय झाले, वर्धमान महावीरांचा जन्म आहे। त्यांचं मूळ नाव जर आपण पाहिलं तर महावीर हे त्यांचं काय बघा त्या ठिकाणी मूळ नाव आहे। म्हणजे हे एक पॉइंट आहेत जे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा। त्यानंतर आपण जर वर्धमान महावीरांच्या वडिलांचं जर नाव बघितलं तर बघा, वर्धमान महावीरांच्या वडिलांचं नाव आहे या ठिकाणी सिद्धार्थ हे त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर बघा, त्यांच्या आईचं नावही आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे। त्रिशला देवी हे त्यांच्या आईचं नाव आपल्याला पाहायला मिळतं बघा। ओके, त्यांच्यानंतर बघा, वर्धमान महावीरांच्या पत्नीचं जर नाव आपण जर बघितलं तर यशोदा देवी हे त्यांच्या पत्नीचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर वर्धमान महावीरांच्या मुलीचं नाव काय, बऱ्याचदा जम्पलिंग होत असते बघा। वर्धमान महावीरांची मुलगी ज्यांचं नाव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यांना आपण प्रियदर्शनी असं म्हणूया। काय बोललो बघा, प्रियदर्शनी हे त्यांचं नाव आहे। किंवा त्यांचं अजून एक नाव आपल्याला क्लिअर पाहिजे बघा, अनुजा हे त्यांचं अजून एक नाव आहे। मग आता त्यानंतर जर आपण बघितलं बघा, इसवी सन पूर्व 540 मध्ये जन्म आहे आणि इसवी सन पूर्व जर आपण बघितलं बघा तर वर्धमान महावीरांचा जो मृत्यू आहे तो लक्षात ठेवा। चला, इसवी सन पूर्व 468 मध्ये काय झालं बघा, त्यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू त्या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळतोय। आणि मृत्यू ठिकाण जर आपण बघितलं तर बघा, मृत्यू ठिकाण आहे पावापुरी नावा। काय बोललो बघा, पावापुरी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे। मग आता त्यांनी पूर्ण एकूण जे त्यांचं आयुष्य आहे बघा, म्हणजे 540 मध्ये जन्म आणि 468 मध्ये मृत्यू, म्हणजे सरासरी जर आपण बघितली तर बघा, वर्धमान महावीरांची एकूण जी आयुष्य आहेत हे लक्षात ठेवा। चला, 72 वर्ष या ठिकाणी त्यांचं पूर्ण आयु आहे बघा। मग आता या 72 वर्षामध्ये पहिला तर एक भाग लक्षात ठेवा। चला बघा, त्यांनी दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो ग्रहत्याग केलाय तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। म्हणजे आपण जर थोडंसं प्राचीन इतिहासामध्ये आलो तर बघा, 4 प्रकारचे आश्रम त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत। एक आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे बघा त्या ठिकाणी गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम। मग आता यापैकी काय केलं बघा, वर्धमान महावीरांनी या ठिकाणी ब्रह्मचर्य आश्रमामधून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, परंतु दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केलं बघा, वयाच्या या ठिकाणी 30व्या वर्षी आपल्याला ग्रहत्याग केलेला पाहायला मिळतो बघा। वयाच्या कितव्या बोलले मी, 30व्या वर्षी। त्यानंतर जर आपण बघितलं बघा, जवळजवळ पुढं वयाच्या 42व्या वर्षापर्यंत, म्हणजे आपण जर बघितलं तर 12 वर्ष काय केलं बघा, यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली आणि कठोर तपश्चर्यानंतर यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे। मग आता दिव्य ज्ञानाची प्राप्ती जर आपण बघितलं बघा, गाव कोणतं आहे तर सरळ आपल्याला वर्धमान महावीरांना ज्या गावामध्ये दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते गाव आहे बघा, या ठिकाणी जांभरूक नावाचं गाव आहे। काय बोललो मी, जांभरूक या गावामध्ये काय झालं बघा, त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालंय। मग आता नदी जर आपण बघितलं तर नदी आहे बघा, रुजुपालिका नावाची नदी। या नदीच्या किनाऱ्यावरती एक वृक्ष आहे, ज्या वृक्षाचं नाव लक्षात ठेवा। चला, साल नावाचा वृक्ष, की ज्या वृक्षाच्या खाली बसून त्यांनी तपश्चर्या केली होती आणि मग तिथं त्यांना काय झालं बघा, दिव्य ज्ञानाची जी प्राप्ती आहे ही प्राप्ती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। मग आता त्यानंतर बघा, आता बऱ्याचदा पुढे चालून त्या ठिकाणी तसं जर आपण विचार केला बघा तर जैन जो धर्म आहे या जैन धर्माचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी वैदिक कालखंडामध्ये पण पाहायला मिळतो बघा। ऋग्वेदामध्ये किंवा कालांतराने त्या ठिकाणी यजुर्वेदामध्ये जैन धर्माचा उल्लेख त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने करण्यात आलेला आहे। जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकार होऊन गेले। तीर्थंकार म्हणजे बघा धर्म उपदेशक। ओके, मग असे जवळजवळ त्या ठिकाणी 24 तीर्थंकार आहेत आणि त्यातले 24वे जर कोण असतील तर हे मग त्या ठिकाणी वर्धमान महावीर आहेत। मग आता वर्धमान महावीरांनी ज्यावेळेस त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं बघा,
तेव्हापासून त्या ठिकाणी या धर्माला जैन धर्म असं ओळखलं जाऊ लागलं, कारण की जैन या शब्दाचा मूळ अर्थ आहे बघा जिन. जिन म्हणजे इंद्रियावरती नियंत्रण असणारा. मग आता या पूर्वीचा जर आपण विचार केला तर जैन धर्माचे वेगवेगळे नावं आहेत. जसं आपण जर बघितलं बघा, कुरुचक एक नाव आहे जैन धर्माचं, जे पूर्वीचं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग आता इथं जर आपण बघितलं तर बघा, इथं आपण म्हणूया की वर्धमान महावीरांनी काय केलं बघा, जैन जो धर्म आहे या धर्माची आपण स्थापना केली असं म्हणूया. त्यानंतर बघा, जैन धर्माचं जे साहित्य आहे, म्हणजे पहिला तर एक भाग लक्षात ठेवू चला, जैन धर्माचं जे साहित्य लिहिलं गेले त्या साहित्याला आगम हा शब्द आहे बघा. कोणता बोललो मी? आगम. मग आता हे सर्व जे आगम आहे, म्हणजे सर्व जे साहित्य आहे, हे लिहिलं गेले बघा अर्धमागधी नावाच्या भाषेमध्ये. कोणता बोललो मी? अर्धमागधी भाषा आहे. या भाषेमध्ये या ठिकाणी जैन धर्माचं साहित्य लिहिलं गेलंय. आणि जैन धर्मामध्ये तुम्हाला दोन उपपंथ जे आहेत बघा ते त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक आहे दिगंबर पंथ, हे नावं थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आणि सेकंड तुम्हाला अजून एक पंथ पाहायला मिळतो बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी श्वेतांबर पंथ असं म्हणूया. ओके. आणि आता सध्याला जर आपण बघितलं बघा, कर्नाटक राज्यामध्ये जे श्रवणबेळगोळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं एक मोठी जी मूर्ती आहे बघा, ही मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. वास्तविकतेमध्ये जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांचे पुत्र बघा बाहुबली यांची ती मूर्ती आहे. आणि त्या श्रवणबेळगोळ या ठिकाणाला जैन धर्माची काशी असं बोललं जातं. ठीक आहे, तो एक भाग लक्षात ठेवा. चला, म्हणजे आपण जर आपल्या परीक्षेचा जर विचार केला तर या परीक्षेमध्ये तुम्हाला हे मेन पॉईंट आहेत, ज्यावरती काय बघा आपल्याला बऱ्याचदा तुमच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत. तसंच त्या ठिकाणी आपण जर गौतम बुद्धांच्या बद्दल जर बोललो बघा, तर गौतम बुद्धांचा जो जन्म आहे तो जन्मही त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. इसवी सन पूर्व 563 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी गौतम बुद्धांचा जो जन्म आहे तो जन्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा, आपण जर जन्म ठिकाण जर बघितलं तर गौतम बुद्धांचा जो जन्म आहे तो लुंबिनी, जे आता सध्याला त्या ठिकाणी नेपाळमध्ये आहे, या ठिकाणी काय बघा त्यांचा जन्म आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, गौतम बुद्ध यांचं जे मूळ नाव आहे, हे मूळ नाव आपल्याला या ठिकाणी क्लिअर पाहिजे, आणि ते आहे बघा सिद्धार्थ, हे त्यांचं मूळ नाव होतं. ठीक आहे. गौतम बुद्ध ज्यावेळेस त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांना शाक्य मुनी ही पण एक उपाधी दिली गेलेली आहे, पुढे बोलू आपण त्याच्याबद्दल. परंतु त्यांचं जे मूळ नाव आहे, हे मूळ नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवायला काय बघा, सिद्धार्थ हे त्यांचं मूळ नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी गौतम बुद्धांच्या वडिलांचं जे नाव आहे ते वडिलांचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. शुद्धोधन हे त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, बऱ्याचदा कधी कधी तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गौतम बुद्धांच्या आईचं जे नाव आहे, तर आईचं नाव लक्षात ठेवायला मायादेवी हे त्यांच्या काय बघा त्या ठिकाणी आईचं नाव होतं. त्यानंतर गौतम बुद्धांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव जर आपल्याला विचारलं गेलं तर त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा, यशोधरा हे त्यांच्या या ठिकाणी पत्नीचं नाव होतं गौतम बुद्धांच्या, ते एक लक्षात ठेवचला. आणि गौतम बुद्धांचा आपण जर विचार केला बघा, आता त्यांच्या मुलगी नाही आहे, गौतम बुद्धांना त्या ठिकाणी मुलगा होता, आणि त्यांचं जर नाव आपल्याला जर विचारलं गेलं तर बघा गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, राहुल या नावाचा त्यांना एक मुलगा होता. म्हणजे एक बेसिक माहिती आहे जी आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये या ठिकाणी विचारलं जाते बघा. मग आता यांनी पण काय केलं होतं, जर आपण बघितलं बघा, 4 आश्रम आहेत, त्यापैकी ब्रह्मचर्यामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, आणि गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून त्यांनी पण काय केलं बघा, दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी ग्रहत्याग वगैरे केलेला आहे. परंतु आता त्यांचा जर मृत्यू जर आपण बघितलं, म्हणजे इसवी सन पूर्व 563 मध्ये या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म आहे, आणि मृत्यू जर तुम्ही बघितला तर लक्षात ठेवचला बघा, इसवी सन पूर्व 483 मध्ये आपल्याला गौतम बुद्धांचा या ठिकाणी मृत्यू पाहायला मिळतोय. मृत्यू ठिकाण जर आपण बघितलं तर सरळ लक्षात ठेवचला बघा, मृत्यू ठिकाण आहे आत्ताच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये कुशीनगर नावाचं एक ठिकाण आहे बघा, तिथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि एकूण आयु जर आपण बघितली तर 563 मध्ये जन्म आणि 483 मध्ये मृत्यू, म्हणजे त्यांचं जे एकूण आयु आहे ही एकूण आयुष्य आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, 80 वर्ष हे त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचे एकूण आयु आहे. मग आता या 80 वर्षामध्ये जसं तुम्हाला मगाशी बोललो मी, ब्रह्मचर्यामधून त्यांनी पण त्या ठिकाणी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, आणि दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्यांनी काय केलं बघा, त्यांनी पण त्या ठिकाणी ग्रहत्याग केलेला आहे. पण आता इथं फरक लक्षात ठेवचला, वर्धमान महावीरांनी केला वयाच्या 30व्या वर्षी, गौतम बुद्धांनी केला वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केलेला आहे. वर्धमान महावीरांनी जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली. गौतम बुद्धांनी आपण जर बघितलं तर केवळ त्या ठिकाणी 6 वर्ष काय केलं बघा, तपश्चर्या केली, कारण की त्यांना वयाच्या 35व्या वर्षी दिव्यज्ञान प्राप्त झालं होतं. वर्धमान महावीरांना वयाच्या 42व्या वर्षी काय झालं बघा, त्या ठिकाणी दिव्यज्ञान प्राप्त झालेलं आहे.
मग आता जर आपण दिव्य ज्ञानाची प्राप्ती जर बघितली बघा, तर वर्धमान जे काही गौतम बुद्ध आहेत यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती ज्या गावात झालेली आहे ते गाव लक्षात ठेवचला, आपण त्या गावाला बोधिगया असं म्हणूया. त्यानंतर बघा नदी जर आपण बघितलं तर निरंजना नावाची एक नदी आहे, निरंजना नावाची नदी आहे. या नदीच्या काठावरती या ठिकाणी बसलेले असताना एक वृक्ष आहे बघा, ज्या वृक्षाचं नाव लक्षात ठेवचला, आपण ज्याला पिंपळ असं म्हणूया. तर या पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्यावेळेस ते तपश्चर्या करत होते त्यावेळेस त्यांना काय झालं बघा, दिव्य ज्ञान जे आहे हे दिव्य ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इथं तुलना जर आपण बघितली तर ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा, अशा पद्धतीनं. त्यानंतर गौतम बुद्धांनी जो धर्म स्थापन केला, ज्या धर्माचं नाव लक्षात ठेवचलं बघा, बौद्ध धर्म, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बौद्ध धर्म, या बौद्ध धर्मातलं जे साहित्य आहे नेमकं कोणत्या भाषेमध्ये लिहिलं गेलं बघा, असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतोय बघा. बौद्ध धर्माची एक भाषा आहे जी आपल्याला माहीत पाहिजे, ती आहे बघा त्या ठिकाणी पाली भाषा. आणि बौद्ध धर्माचे पण त्या ठिकाणी 2 पंथ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला आहे बघा महायान नावाचा पंथ आणि सेकंड लक्षात ठेवचला हीनयान नावाचा पंथ. असे 2 पंथ या ठिकाणी बौद्ध धर्माचे आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण जर तुलनात्मक पद्धतीनं जर जैन धर्म आणि बौद्ध धर्म, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचा जर अभ्यास केला तर अशा पद्धतीनं मला वाटतं हे आपण अभ्यास करू शकतो. आणि तुम्ही कोणताही पेपर घ्या, या पेपरमध्ये हा तुलनात्मक जो चार्ट आहे बघा तो त्या ठिकाणी तुम्हाला विचारला गेला आहे. ओके, पुन्हा रिपीट करतोय. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन 540 मध्ये, गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन 563 मध्ये. त्यानंतर बघा वर्धमान महावीरांचा जन्म कुंडग्राममध्ये, गौतम बुद्धांचा लुंबिनीमध्ये. वर्धमान महावीरांचं मूळ नाव महावीर, गौतम बुद्धांचं सिद्धार्थ. वर्धमान महावीरांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ, गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव सिद्धोधन. त्यानंतर बघा वर्धमान महावीरांच्या आईचं नाव त्रिशला देवी, गौतम बुद्धांचं मायादेवी. त्यानंतर बघा वर्धमान महावीरांच्या पत्नीचं नाव आहे बघा यशोदा देवी, गौतम बुद्धांच्या पत्नीचं नाव आहे यशोधरा देवी. त्याच्यानंतर बघा वर्धमान महावीरांच्या मुलीचं नाव आहे प्रियदर्शनी, आपण ज्यांना त्या ठिकाणी अनुजा म्हणूया. गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव आहे बघा राहुल. त्यानंतर वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन मृत्यू 468 मध्ये, गौतम बुद्धांचा इसवी सन 483 मध्ये. वर्धमान महावीरांचं मृत्यू ठिकाण पावापुरी, गौतम बुद्धांचं कुशीनगर. महावीरांचं पूर्णपणे आयुष्य 72 वर्ष, गौतम बुद्धांचं 80 वर्ष. त्यानंतर ग्रहत्याग, वर्धमान महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी, गौतम बुद्धांनी 29व्या वर्षी. 12 वर्ष कठोर तपश्चर्या महावीरांनी केली, 6 वर्ष कठोर तपश्चर्या गौतम बुद्धांनी केली. शेवटी वर्धमान महावीरांना जांभरुक गावामध्ये रुजू पालिका नदी आणि साल वृक्षाखाली बसलेले असताना दिव्यज्ञान प्राप्त झालं. आणि गौतम बुद्धांना बोधिगया गावामध्ये निरंजना नदी, निलंजना म्हणा किंवा निरंजन म्हणा एकच आहे ते, आणि पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना काय झालं बघा, दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर वर्धमान महावीरांचा जो धर्म आहे तो आहे जैन धर्म, गौतम बुद्धांचा आहे बघा त्या ठिकाणी बौद्ध धर्म. जैन धर्माचं साहित्य ज्याला आपण आगम म्हणतो, जे अर्धमागधी भाषेमध्ये लिहिलं गेलं, आणि बौद्ध धर्माचं साहित्य पूर्णपणे पाली भाषेमध्ये लिहिलं गेलं. इथं जैन धर्माचे 2 पंथ दिगंबर आणि श्वेतंबर, आणि बौद्ध धर्माचे पुन्हा त्या ठिकाणी 2 पंथ महायान आणि हीनयान. मला वाटतं अशा पद्धतीनं जर आपण गेलो तर बऱ्यापैकी आपले पॉईंट त्या ठिकाणी कव्हर होऊ शकता. ओके, थांबूया, भेटू अशाच आपल्या पुढच्या काही माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.